As a social worker, Rajesh Debholkar likely expressed his concern over the tragic incident involving a boat capsizing in Kalingut, which led to the loss of a tourist's life. He emphasized the importance of ensuring safety measures and regulations are in place for water-based activities to prevent such accidents in the future. सर कलांगुटान एक बोट बुडलेली तर एका व्यक्तीची डेथ सुद्धा झाली तर हेजेर तुमकां कितें म्हणपाचें तशें मरे सध्या मरे गोंयांत जो क्रायम रेट एक्सिडेंट म्हण मर्डर केस म्हण किडनॅपिंग म्हण चोरयो म्हण सगळे बाबतींत सध्या गोंया मरे आमच्या खंय तरी फाटी वयता काय दिसता म्हाका. जो काल इन्सिडेंट घडलेलो आसा कळंगुटी पळय एकट्यान आपलो जीव गमयलो. जे ट्युरिस्ट आतां गोंयांत आमचे येता पळय जिवाचो गोवा करपाक अशें जर इन्सिडेंट जावपाक लागले जाल्यार ट्युरिस्टांनी गोंयांत येवचेच ना. आमच्या टुरिझम सेक्टर कसो वाडोवच्या खातीर टुरिझम मिनिस्टरान प्रयत्न करचे जेणे करून स्पेशली जे ट्युरिस्ट गोंयांत येता पळय जीव कसो वाचतलो तेंची भुरगीं खंय सेफ्टी उरतली हेजेर कोणाचें देणें घेणें कांय ना. हांकां फक्त जावो पयसो. आयज कळंगुटान जो इन्सिडेंट घडला पळय खरो निशेध करण्यासारखी गोष्ट आसा ती. असोच इन्सिडेंट मुंबय गेट ऑफ इंडिया घडलेलो हे मरे आसा नांदी जेन्ना बोटींग वेवस्थीत परमिशनाचेर जे कोण बोट रायडर आसता तेंची बॅकग्रावंड किंवा बोट मालक हेका परमिशन आसा काय ना ते बोटीन पॅसेंजर कितके असले हेची सगळी सकयल चौकशी जावपाक जाय. आयज त्या कळंगूट पुलिसांनी कोणाक तरी म्हाका दिसता बोट चलयता ताका अरेस्ट केला. बोटीक वाल्याक अरेस्ट करून तो प्रश्न सुटावो जावचो ना. आयज जी ट्युरिस्ट फॅमिली गोंयांत येयल्ली आसा तेंच्यांनी आपल्या एका फॅमिलीक हांगर तेंचो जीव सोडचो पडलो. हेका कारणीभूत कोण? टुरिझम डिपार्टमेंट, कोस्टल बेल्ट पुलीस इंकवण, सरकार जबाबदार. हेंची जबाबदारी हेंच्यांनी घेवपाक जाय. त्या कोस्टल हेच्या बोटीच्या ड्रायव्हराक किंवा तो चलयताक अरेस्ट करून तो प्रश्न सुद्धा जावचो ना. मनीस कोणाचो गेलो जेचे जळटा पळय ताका गळटा दुख्ख तेजे फॅमिलीचेर पडलेलें आसा. हेंकां पळय आतां हें पळय चालू आसा न्हू फेस्टिवलाच्या नादान मरे हे लोकांचे मरे हेंकां देणें घेणें कांयच ना. सर ज्या पद्दतीन इन्फॉर्मेशन मेळ्ळी आमकां ती बोटीची कॅपॅसिटी कमी आसली पण तेणी ओवरलोड बोट करून येयलेली आनी खंय तरी हें प्रकरण दामलें अशें दिसता तुमकां? 100%. अरे बाबा जो कोस्टल बेल्ट अंधागुंदीचो जो कारभार चालू आसा पळय हेका वदर रस्ता आसात. हितून डायरेक्टली इन्वॉल्वमेंट कोणाचें आसा जो खात्याचो मंत्री आसा रोहन खंवटे तिणी खरें म्हणजे हेजेर कडक कारवाई करपाक जाय. पयशे गावता म्हणून लोकांच्या जिवा कडेन खेळो नाका न्हू. तूं म्हणटा तें बरोबर आसा. हांवें व्हिडिओ आयज पळयला पळय ती व्हिडिओन ते 13 कॅपेसिटी जेन्ना म्हाका दिसता ते 20-25 लोक दिश्टी पडटा. पयशांचे आशेन लोकांचो जीव आनी स्पेशली पर्यटकाचो जीव धोक्यान घालूं नाका न्हू. हे खंय व्हरोंक सोदता गोंया आमच्या तुमी? सर जेन्ना बोट वयता स्कुबा डायविंगींग या सायट सीना खातीर दर्यान खंय तरी मॉनिटरींग जावंक जाय अशें दिसता सर तुमकां सिटींग कॅपॅसिटी? 110% जावकूच जाय न्हू. अरे ज्या बोटी ल्हान भुरगीं जे 5 वर्सांची 7 वर्सांची जेन्ना पळय प्रवास करता न्हू तेंची सेफ्टी इम्पॉर्टंट. हेंचे कडेन कांयच ना रे. हांव तुका सांगता सरकारान डिक्लेअर करचें बाबा ज्यो बोटी आतां काणकोण ते पेडणे जे कोस्टल बेल्टार चलता न्हू कितक्यो सेफ्टी आसा कितके बोटीचें इन्स्पेक्शन जाता कितके लायफ गार्ड आसा कितकी जाकेटां कशी आसता हेजे एवरी मंथ एक्चुअली हेंच्यांनी रिव्यू घेवपाक जाय. ते कोण घेता कोण घेयना. हेंकां फक्त जावं पयसो तेच्या पलीकडे हेंकां कांय नाका. ओके सर तुमकां दिसता हेतून मिनिस्टरांक सुद्दां कितें वांटो बीन वयता अशें दिसता? प्रश्न कसो आसा तो वांटो गावता ना तेजेर हांव भाश्य करपाक कांय न्हू. पण ज्या अर्थीन हें पळय चल्लेलें आसा न्हू ते खंय तरी दिसता कितें सांग पळया खंय तरी उद्योग जिरता म्हणून. ओके.